हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागतात। कल हाती यायला सुरुवात झाली आणि हरियाणाच्या कलांमध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय। सध्या हरियाणामध्ये भाजप 48 जागांवर आणि काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे। सतत जागांची आघाडी ही बदलताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच सगळ्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करूयात। काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी, पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक सध्या आपल्या सोबत आहेत। मी सुरुवातीला पुन्हा एकदा सरिता कौशिक मॅम यांच्याकडे जाईन की आपण पुन्हा एकदा पाहतोय की हरियाणामध्ये आकडे मागे पुढे होताना दिसतायत, त्या मानाने जम्मू काश्मीरचं चित्र काहीसं स्थिर पाहायला मिळतंय। मला वाटतं की जम्मू काश्मीरमध्ये काय होऊ शकतं याचा आता आपल्याला अंदाज आलेला आहे। हे कल आहेत, हे बदलू शकतात, हे आपण सातत्याने सांगत असलो तरी जसं तू म्हटलं तसे ते स्थिर आहे आणि तिथं जो बहुमताचा आकडा आहे तो कुठल्याही पक्षाला एकट्याला गाठायचा नाही आहे। तिथं नॅशनल कॉन्फरन्स आणि त्याचबरोबर काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढली होती आणि त्यांनी मॅजिक फिगर ही क्रॉस केलेली आहे, हे आपल्याला दिसतंय। मात्र हरियाणाचं चित्र हे खरंच बदलू शकतं आणि त्याला कारणीभूत आहेत जवळजवळ 18 जागा। म्हणजे 18 जागांपैकी 10 जसं आपण म्हणतोय तिथं भाजप जर फक्त 1000 मतांच्या फरकानं आघाडीवर असेल, काँग्रेस जर 8 जागांवर फक्त 1000 मतांच्या फरकानं पुढे मागे असेल, तर गेल्या एक तासाच्या आधी तिथले जे कल होते आणि आत्ता जे कल आहेत त्यात ड्रामॅटिक बदल झालेला आहे आणि हा जो नाट्यमय बदल आहे हा अजून एका तासानं परत होऊ शकतो। त्यामुळे हरियाणा हे ज्याला अगदी आपण म्हणतो ती काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते। दोन्ही बाजूंचं ब्लड प्रेशर खरं तर ह्या वेळेला वाढलेलं असेल, मात्र अत्यंत इंटरेस्टिंग अशी ही लढत आहे। जम्मू काश्मीरच्या आकड्यांना बघून एक गोष्ट मात्र निकाली निघालेली आहे, ती म्हणजे पीडीपीचा रोल हा किंग मेकरचा असू शकतो। ह्या पद्धतीची जी चर्चा होती ती मात्र आता थंड झाली असं आपण म्हणू शकतो। पीडीपीचा परफॉर्मन्स जर बघितला तर फारसा काही नाही आणि त्यामुळे आता जी काही आहे ती फाईट एका बाजूला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि दुसरीकडे भाजप अशीच आहे। प्रज्ञा, निश्चित पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सध्या आपल्या सोबत आहे। मृणालिनी ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सध्या आपण आकडे पाहतोय, अर्थात हे कल आहेत, यामध्ये बदल होऊ शकतो। हरियाणामध्ये बदलाची शक्यता जास्त आहे कारण का सातत्याने आकडे वरखाली होताना दिसतायत। या संपूर्ण परिस्थितीचं, जम्मू काश्मीर असेल किंवा आता हरियाणामध्ये असेल, या संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण करायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? हरियाणाच्या निवडणुकांकडे काँग्रेस अत्यंत उत्सुकतेने बघत होतं। हेमलताताई जास्त त्यावर सांगू शकतील, पण हरियाणा आम्ही निर्णायकरित्या जिंकत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या निकालांवर होणार आहे असा विश्वास काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यामध्ये दिसत होता। वस्तुतः प्रत्यक्षात भाजपनं तिथे जी दम आणणारी लढत दिलेली आहे ती जरा या सगळ्यात एक लक्षणीय चित्र मानायला हवी। हरियाणामध्ये 10 वर्षांनंतर कोणतंही सरकार पुन्हा रिपीट झालेलं नाही। जसं सरिता आत्ता म्हणाल्या की हे कल आहेत, निकाल केव्हाही बदलू शकतात, पण भाजप इतक्या अँटी इन्कम्बन्सीनंतर जातीय गणितं पूर्णतः विरोधात आहेत, जाट बरोबर नाहीत, विनेश फोगटच्या निमित्ताने काय झालं ते आपल्याला दिसतंय, असं असतानाही अत्यंत कडवी झुंज देत आहे, हे जरा लक्षणीय आहे। दुसरं असं, हरियाणातले जे प्रादेशिक पक्ष होते त्या प्रादेशिक पक्षांना अजिबातच यश मिळालेलं नाही। मतदान हे 2 राष्ट्रीय पक्षांमध्ये विभागलं गेलं आहे। जे काय अपक्ष आहेत ते पण भाजपचे बंडखोर आहेत, हे पण चित्र स्पष्ट झालं आहे। जम्मू काश्मीरची निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती। 370च्या बद्दलच्या निर्णयांनंतर ती झालेली होती। अशा वेळेला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनी अत्यंत उत्तमरित्या जे काय त्यांची जागा वाटप होतं ते केलं होतं। व्हॅलीत कोण आणि दुसऱ्या भागात कोण याची त्यांची कॅल्क्युलेशन्स प्रत्यक्षात येताना दिसत आहेत। ओमर अब्दुल्ला हे या विजयाचे शिल्पकार आहेत, त्यांना मिळालेलं हे यश दिसतंय। भारतीय जनता पक्षाला जम्मूमध्ये माघार काहीशी का पत्करावी लागते याचा विचार तो पक्ष निश्चितपणे करेल। मोदी शहांचे निर्णय प्रत्यक्षात आणणारी यंत्रणा नसली तर काही फायदा होत नाही हे पण स्पष्ट आहे, पण एक फुटीरतावादी पक्षांऐवजी राष्ट्राच्या प्रवाहात असणाऱ्या अब्दुल्ला घराण्याकडे पुन्हा एकदा काश्मीरचा कल जातोय, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे।
मृणालिनीताई, हाच मुद्दा घेऊन मी शायना एनसी यांच्याकडे जाईन की 370चा मुद्दा या निवडणुकांमध्ये खूप जास्त महत्त्वाचा ठरेल, त्या मुद्द्यावर जनता मतदान करेल असा विश्वास होता, पण तसं काहीसं चित्र सध्या आपल्याला काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळत नाहीये. शायनाजी, सध्या जर आपण पाहिलं तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सत्ता स्थापन करण्याच्या अगदी 2 पावलं दूर आहेत असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. या चित्राचं तुमच्याकडे काय स्पष्टीकरण आहे? सबसे पहले भारतीय जनता पार्टी का परफॉर्मेंस भी बढ़िया रहा है। आप देखेंगे कि 28 है, अभी हम 30 के और जा रहे हैं। तो आप नेशनल कॉन्फ्रेंस की बात करें तो भारतीय जनता पार्टी कांग्रेस के आगे है। ये अलायंस है, इसलिए उनकी सरकार बन रही है। जो परफॉर्मेंस रहा है भारतीय जनता पार्टी का जम्मू में, वहाँ कोई अड़चन नहीं और जनता ने, जनहित ने हमेशा हमें जम्मू में स्वीकार किया है। जैसे कि मैंने पहले कहा, कश्मीर वैली को लेके बहुत सारे सवाल प्रश्न चिन्ह उठते हैं, फॉल्स नैरेटिव्स, टेरर एक्टिविटीज़, और उसके लिए मुंह तोड़ जवाब जो केंद्र सरकार ने दिया। एब्रोगेशन ऑफ 370 के बाद आपने देखा कि शोपियान हो या कोई टेरर एक्टिविटीज़ हो या फिर अमन बनाए रखना, उसमें लोगों को थोड़ा समय लगता है विश्वास जताना। लेकिन मैं मानती हूँ कि ये परफॉर्मेंस बिल्कुल बढ़िया रहा है और आते हुए दिन में भारतीय जनता पार्टी कश्मीर के वैली में भी बहुत ही ताकतवर बनेगी। रही बात, आप देखिए कि आज प्रॉपर्टी प्राइसेस कश्मीर में, आप व्यवसाय देखिए लोकल्स के लिए, युवाओं के लिए देखिए, टूरिज़्म वापस आ गया है, अमन शांति बना है। और यहाँ एक चीज़ स्पष्ट है, जब लोग गुड गवर्नेंस चाहते हैं तो वो भारतीय जनता पार्टी को स्वीकार करेंगे, नेतृत्व चाहते हैं तो मोदी जी को स्वीकार करेंगे, स्थिरता चाहते हैं तो उनको पता है कि गृह मंत्री और जो केंद्र सरकार है वो उन्होंने राजनीतिक गृहमंत्र्यांबद्दल सध्या बोलताय, जम्मूमध्ये तुमचा होल्ड कायम आहे असं तुम्ही म्हणालात. शायनाजी, एक प्रश्न विचारते, तुमच्याकडेच येते एक प्रश्न विचारते. तुम्ही गृहमंत्र्यांचा उल्लेख केला, तुम्ही असं म्हणालात की जम्मूमध्ये भाजपचा होल्ड खूप जास्त चांगला आहे, पण अगदी काही दिवसांपूर्वी गृहमंत्र्यांनीच वक्तव्य केलं होतं की पाकव्याप्त काश्मीर पुन्हा एकदा भारतात येईल, पाक ऑक्युपाइड काश्मीर भारतामध्ये येईल. तेच वक्तव्य काहीसं आवडलं नाहीये काश्मीर खोऱ्यातल्या जनतेला वरती? नहीं, देखिए, हमें सोचना है हमारे देश के बारे में, हमें सोचना है जनहित के बारे में। और हाँ, बिल्कुल उन्होंने राजनीतिक इच्छा शक्ति दिखाई है। जो लोग पीओके को लेके कमज़ोर रहे हैं, 60 साल में आप मुझे बोलिए एब्रिगेशन ऑफ 370 और इम्प्लीमेंटेशन कि कैसे हम मेन स्ट्रीम में आए। आज ये भी एक उपलब्धि है कि प्रजातंत्र, लोकतंत्र के निमित्त वोटर बाहर आके वोट कर सके अमन शांति के साथ, कोई भी खिलवाड़ नहीं डेमोक्रेटिक प्रोसेस में। क्या ये एक उपलब्धि नहीं है? तो मैं मानती हूँ कि ये बिल्कुल एक ट्रॉफी नहीं चाहते हैं भारतीय जनता पार्टी, या हम प्राइज़ नहीं चाहते हैं, लेकिन हम ज़रूर जनता को ये बताना चाहते हैं कि आते हुए दिन में आप भारत के साथ साथ उस दिशा में एक इकोनॉमिक पावर बनेंगे जिस दिशा में प्रजातंत्र, लोकतांत्रिक रूप से आपको इलेक्शन का मौका मिला है, वैसे ही अपॉर्चुनिटीज़ के भी मौका मिलेगा। और लाभार्थी के जो स्कीम्स हैं, जो प्रधानमंत्री के वेलफेयर स्कीम्स हैं, वो लाभार्थी तक पहुंचेगा जम्मू और कश्मीर में, और अमन शांति के साथ। तो मैं मानती हूँ कि आप देखने जाओ तो इट इज़ बीजेपी दैट इज़ द विक्टर एंड नॉट द नेशनल कॉन्फ्रेंस, क्योंकि आंकड़े के आधार पे तो उनको बहुत आगे होना चाहिए था। जी, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. हेमलताताई, नुकतंच संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली. आपण थोडं महाराष्ट्राच्या अनुषंगाने आता चर्चा करूया. आणि संजय राऊत असं म्हणाले की जिकडे भाजपचं राज्य असतं तिकडे मतमोजणीमध्ये सतत असे बदल होताना किंवा काहीतरी गडबड होताना आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रात सुद्धा भाजप सध्या सत्तेमध्ये आहे. महाराष्ट्रात हाच हरियाणाचा पॅटर्न दिसेल असं वाटतं तुम्हाला, हेमलताताई? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अतिशय भक्कमपणे सामोरी आलेली आहे
आमच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप चांगली मिलाजुलीची भावना आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातले सगळे प्रश्न विचारात घ्या. आता लाडकी बहीण योजना आणलेली आहे, त्याचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु महाराष्ट्रातला हा सगळा आत्तापर्यंतचा विचार लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेवरती परत येणार हे जवळपास स्पष्ट आहे. जागा वाटप सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने जागा वाटप होणार आहे आणि आपसामध्ये मतभेद न राहता ही निवडणूक आम्ही एक दिलाने लढणार आहोत आणि त्याचा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ॲडव्हान्टेज मिळणार आहे. मला मगाशी जम्मू काश्मीरमध्ये बद्दल बोलायचं होतं, मला वेळ नाही मिळाला. जम्मूमध्ये आपण बघितलं की डिलिमिटेशनमध्ये 6 जागा ऑलरेडी जम्मूच्या वाढलेल्या आहेत आणि 5 जे नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यांचा रडीचा डाव भारतीय जनता पक्षाने आधीच खेळलेला आहे. आता ते सगळं कोर्ट मॅटर आणि त्याच्यामध्ये काय नक्की पुढे येतं, परंतु या लोकांना मताचा अधिकार आहे किंवा नाही आहे याच्यावरती पण बरीचशी समीकरणं सगळी काम करणार आहेत. 370 बद्दल फार बोललं गेलं, पण ॲक्च्युली दात काढलेला वाघ असंच त्याचं स्वरूप होतं आणि 370च्या नंतर व्हॅलीमधली परिस्थिती काही फारशी बदलली आहे. फारसे उद्योगधंदे आलेत, फारसा लोकांमधला असंतोष कमी झाला आहे, फारशा कारवाया कमी झाल्या आहेत, अशी कुठल्याही पद्धतीचं चित्र काश्मीरमध्ये दिसत नाही आहे. त्यामुळे जम्मूमध्ये आधीच त्यांनी आपल्या मतांची तजवीज अशा पद्धतीने करून ठेवली आहे आणि काश्मीरमध्ये मधले लोक यांच्याबरोबर नाहीत हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये हे अलायन्सचं गव्हर्नमेंट येणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. आपण सरिता कौशिक यांच्याकडे जाऊयात, त्यांना काही प्रश्न विचारायचे. सरिता मॅम. खरं तर माझा प्रश्न हा मृणालला आहे. मृणाल, एकंदरीत आत्ताच आपण संजय राऊत यांची पत्रपरिषद बघितली आणि परत एकदा हरियाणाचं कल जसे बदलताना दिसले तसा परत एकदा कुठंतरी EVM किंवा साशंकता त्यांनी उपस्थित केलेली आहे. इलेक्शनच्या संपूर्ण प्रक्रियेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला असं म्हणायला पाहिजे, कारण इलेक्शन कमिशन म्हणजे भाजपा असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे आता परत एकदा कुठंतरी कल बदलल्याबरोबर भूमिका बदलणं ह्याकडे कशी बघते? एक तर लक्षात घेतलं पाहिजे की यंत्रणांचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी काहीसा प्रभाव टाकून उपयोग करायचा प्रयत्न केला, मान्य आहे. पण म्हणून प्रत्येक वेळेला एखादी घटना झाल्यावर ती भाजपनीच केली आहे, निवडणूक आयोग हा भाजपच्या हातातलं बाहुलं आहे असं म्हणणं कितपत योग्य असतं याचा विरोधी पक्षांनी जरूर विचार करायला हवा. संजय राऊत हे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत. शिवसेनेतली फायर ते जागी ठेवत असतात, पण निकालांचा कल बदलला की लगेच निवडणूक आयोगाने EVMमध्ये काहीतरी केलं असं म्हणणं काही फारसं योग्य नाही आहे. याच EVMच्या वर अवलंबून राहून काँग्रेस बघता बघता 100ला पोचला आहे. बघता बघता भाजप महाराष्ट्रात कमी जागा जिंकून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेला त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे यंत्रणांचा वापर जसा भाजपनी किंवा कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी अजिबात करू नये, तसाच विरोधी पक्षातल्या लोकांनी सोपा मार्ग स्वीकारून ताबडतोब काहीतरी गडबड झाली, योग्य झालं नाही, वापरलं गेलं असं म्हणणं हे फारसं योग्य नाही आहे. ते प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण नाही आहे. जम्मू काश्मीरच्या निवडणुकांकडे शिवसेनेनीही वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. कोणीही निवडून येवो, जम्मू काश्मीरमधली जनता फार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी रांगा लावून बाहेर आली. आंतरराष्ट्रीय समुदायाचे जे निरीक्षक आले होते त्यांनी त्या रांगा पाहिल्या, त्यांनी त्या लोकशाहीच्या उत्सवाबद्दल आनंद व्यक्त केला. या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या फार महत्त्वाच्या घटना आहे. प्रत्येक गोष्टीकडे पक्षीय दृष्टिकोनातून बघून फार काही साधतं असं मला वाटत नाही. केवळ प्रसिद्धी मिळते आपल्यासारख्या माध्यमांमधून, त्याच्याहून खोल जाऊन काही गोष्टींचा विचार करायचा असतो. हेमलताताई आत्ता जे म्हणाल्या की 370 नंतर काय झालं आहे याची एक साधारणतः चुणूक या निर्णयात दिसली. पण 370 रद्द करणं आणि काश्मीरला भारताच्या मुख्य भूमीशी जोडणं हा एक खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. काँग्रेस या संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान त्याविषयी फारसं काही बोलली नाही. काँग्रेसने काही कुठे कमिट केलं नाही. पण वेगळा स्टेटस 75 वर्षांनंतरही कायम ठेवून कुठल्या तरी फॉरेन मर्सिनरीजच्या हाताखाली त्या भूभागाने वागणं हे योग्य नव्हतं. ज्या पद्धतीने कलम रद्द केलं ते वादग्रस्त होतं, मान्य आहे. पण भारताच्या भूभागाला जर कोणी काश्मीर जोडतंय
तर त्याचा नाही, बरोबर आहे. तो पक्षभेद निर्णय विसरून स्वागत अत्यंत झालं पाहिजे. महत्त्वाचा होता मृणालिनी ताई. आणि जसं तुम्ही म्हणालात की राजकीय प्रतिक्रिया उमटत राहणारच आहेत जसजसे कल हाती येतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.